नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, खरंच अजित पवार जिवंत आहेत का नुसत्या वावड्याच आहेत? आता असं सांगितलं जातंय की अजित पवार हे जर्मनीमध्ये आहेत आणि ते जे सुरुवातीला विमान कंपनीने जारी केलं होतं त्या विमानाने जर्मनीला गेलेत. आणि काही जणांचं मत येतंय की शरद पवारांनी त्यांना लपवून ठेवलंय. रोहित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं गेलं की 12 तारखेला काहीतरी मोठा भूकंप होईल. म्हणजे 12 तारखेला अजित पवार येणार आहेत का? म्हणजे असे असंख्य प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. त्यात पवार साहेबांची हालत सुद्धा नाजूक झालेली आहे. शरद पवार सुद्धा काहीशे आजारी पडलेले आहेत. पवार साहेब आपण पाहिलं की त्यांना श्वासनाचा त्रास होतोय. पत्रकार परिषदेमध्ये तर त्यांना ज्यावेळेस अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेस बोलता सुद्धा येत नव्हतं, शब्द सुचत नव्हते. म्हणजे शरद पवारांनी एक प्रकारे अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताचा धक्काच घेतलाय. आता त्यात दुसरी गोष्ट सुद्धा अशीच आहे की अजित पवार यांना कुणकुण लागली होती की आपल्यावरती विषप्रयोग केला जाईल किंवा विमान अपघात केला जाईल, अशी सुद्धा त्यांना थोडेफार चुणूक लागली होती, कुणकुण लागली होती. मग तरी देखील विमान अपघात कसं काय घडला? आणि त्याचबरोबर खरंच अजित पवार जर्मनीला गेलेत का? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर अशी चर्चा आपण याच भागामध्ये करणार आहे. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य आणि देशाला एकच प्रश्न पडलेला आहे की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला का घातपात केला गेला, आणि या घातपातामध्ये अजित पवार यांचं खरंच निधन झालंय का अजित पवार जर्मनीला निघून गेलेत, काही सांगितलं जातं. आता कसं आहे, या देशामध्ये जेवढे राजकारणी आहेत, म्हणजे नेते आहेत, मोठे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे उद्योगपती आहेत, या सगळ्यांची घरं परदेशात सुद्धा आहेत. म्हणजे कोणाचं जपानला, जर्मनला, अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला, दुबईला, म्हणजे अशा इतर देशांमध्ये, लंडनला झालं, स्वतःची घरं आहेत त्यांची. अजित पवारांच्या मुलाचं लग्न आपण पाहिलं की परदेशाला झालं. तिथं त्यांचं मोठं 100 एकरामध्ये फार्म हाऊस आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या मुलाचं लग्न झालं. विजय माल्या लंडनला गेला, 30 एकरामध्ये त्याचं फार्म हाऊस आहे. म्हणजे असे या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं, मोठ्या उद्योगपतींचं आणि मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांचं, यांची प्रत्येकाची घरं, फ्लॅट इतर देशामध्ये सुद्धा आहे. म्हणजे इतर पैसे कमवून ह्या देशामध्ये पैसे कमवून तिकडल्या देशामध्ये संपत्त्या खरेदी केलेल्या आहेत. तर आता या अजित पवार यांचा ज्या विमान अपघात झाला, या अपघाता प्रकरणी सुद्धा असंच बोललं जातंय की अजित पवार ज्या विमानामध्ये बसून गेले होते ते विमान, बघा मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा ते दाखवलं होतं, अजितदादा कोणत्या विमानामध्ये बसून गेले होते आणि पुन्हा अजित पवार कोणत्या विमानाचा त्यांचा अपघात दाखवला गेलेला आहे हे मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा दाखवलं होतं. आणि तेच आता परत सुद्धा एकदा दाखवतो की खरंच अजितदादा इतर देशामध्ये आहेत का, अजितदादांच्या विमानाचं खरंच लँडिंग. आता हे बघा, अजित पवार सकाळी विमानामध्ये बसून निघालेले, जॅकेट सुद्धा आहे. हा व्हिडिओ त्यांचा विमानात बसतानाचा आहे. आणि अपघातग्रस्त झालेलं विमान हे बघा. अगोदर हा व्हिडिओ आपण बघा, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की या विमानामध्ये अजित पवार बसून गेले होते. पाहिलं असेल आपण हे विमान, आता निळ्या पट्ट्याचं विमान होतं हे. आता त्यानंतर तुम्हाला दाखवतो की अजितदादांचा विमान अपघात झाला तेव्हा हे विमान लाल पट्ट्याचं. आणि या काही अशाच गोष्टींमुळे लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे, शंका निर्माण झालेली आहे. लोकांना सुद्धा वाटतंय की नेमका काय घडलंय काय नाही. म्हणजे असं झालेलं आहे की ह्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो, की आपण पाहिलं हे विमान
लाल पट्ट्याचं आहे. तर आता ह्याच्यावरनं अशा शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत. आता विमान अपघात झाला त्यावेळेस अजितदादांची जी बॉडी आणली गेली होती ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ती कशी बॉडी होती विमान अपघातामध्ये. आणि ही प्रथमताची बॉडी होती. ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस ही निळ कपडा टाकलेला ही बॉडी आणि हा अपघात अशा पद्धतीने झालेला होता. आता ह्याच्यामध्ये फार प्रश्न असे निर्माण झालेले आहेत मित्रांनो. आता ही बघा अजितदादांची साखळी सापडली म्हणून सांगितलं गेलं. अजितदादांच्या गळ्यात जी साखळी होती सोन्याची ती ही साखळी होती. आता अजितदादा सोन्याची साखळी कशाला घालते? ते टायटेनियमची साखळी घालतील उष्णता कमी करणं वगैरे, ही सोन्याची साखळी दाखवली गेली. त्याचबरोबर आता अजितदादाने जी प्लेन मधनं उडी मारली हे असे लोक AI वरती व्हिडिओ तयार करतायत आणि टाकतायत. पण ह्याचा जो खरा व्हिडिओ आहे तो अजूनपर्यंत जारी झालेला नाही. आता हा व्हिडिओ दिसतो आपल्याला. तर आता काही जणांचं मत आहे की बाबा अजितदादांनी उडी मारली किंवा अजितदादा त्या विमानात नव्हते आणि हे विमान पडतानाचे व्हिडिओ आपण बघितले. बघा हे म्हणजे ह्याच्यामध्ये फार मोठा असा संशय निर्माण झालेला आहे. संशय कल्लाळ झालेला आहे आणि नेमकं झालंय काय हे कोणालाच अद्याप तरी कळायला मार्ग नाही. हा विमान अपघाताचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो विमान पडलं ह्या रनवेच्या तिथं. आता हे सुद्धा तुम्हाला एवढा शेवटचा व्हिडिओ दाखवतो. ह्या रनवेच्या तिथं पडलं म्हणजे बारामतीचा हा जो रनवे आहे त्या रनवेवरती विमान न येता ते एकदम खाली कोसळलं. आणि हे असं विमान खाली कोसळू शकत नाही. इथं काय धुकं नव्हतं किंवा काय नव्हतं. जे सांगितलं जात होतं आपल्याला विमान उतरवताना फार असं धुकं होतं आणि त्या धुक्यामुळं अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असं सांगितलं जात होतं. परंतु या ठिकाणी धुकं हे अजिबात नव्हतं मित्रांनो. तिथल्या प्रथमदर्शी नागरिकांनी जे बघत होते त्यांनी सांगितलं की या ठिकाणी धुकं नव्हतं आणि धुक्यामुळे विमानाचा अपघात झालेला नाही, तर त्याची कारणं सुद्धा वेगळीच आहेत. तर बघा मी पहिल्यांदा सांगतो की रोहित पवार यांनी जे आरोप केलेत अपघातावरती तर त्या आरोपांची पहिल्यांदा मी वाच्यता म्हणजे सांगतो तुम्हाला. त्यानंतर बघा या विमानामध्ये ज्या दुसऱ्या पायलट होत्या तिसऱ्या पिंकी माळी यांच्या वडिलांनी सुद्धा या विमान अपघातावरती काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सुद्धा शंका उपस्थित केली की बाबा हे अपघात नाही तर हा घातपात केलेला आहे आणि त्यामध्ये माझ्या मुलीचा जीव गेला, तिचं लग्न ठरलेलं होतं हे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला रोहित पवार यांनी जे सांगितलं बघा, रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की विमानाचा अपघात कसा झाला काय झाला. ते अजितदादा हे बाय कारनं जाणार होते परंतु त्यांना कुठल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या पुढाऱ्याचा फोन आला आणि सांगितलं की दादा ह्या फाईलवरती सही करावी लागते आपल्याला, ही आजची आज फाईल झाली पाहिजे. तर त्या फाईलसाठी अजित पवार हे वाट बघत थांबले. वाट बघत थांबल्यानंतर अजितदादा फाईल यायला उशीर झाला, त्याच्यावर सही करायला उशीर झाला आणि त्यामुळं असं ठरलं की बाबा आता विमानानं जाऊ आपण. अचानक विमान ठरवलं गेलं. त्या विमानाचं परिपत्रक आलं की एकूण 3 त्यांचे प्रवासी, 3 पायलट, एक मुख्य पायलट, दुसरा पायलट आणि पिंकी माळे असे असिस्टंट जे असते विमानातले ते असे 3 जण आणि अजित पवारांचे OSD आणि त्यांचे ते विपुल जाधव PA असे 3 जण, 6 जणांची लिस्ट पहिल्या दिवशी जारी करण्यात आली अपघात झाल्यावरती. त्यानंतर दुपारून ती लिस्ट 5 माणसाची जारी करण्यात आली म्हणजे लिस्ट सुद्धा डबल आली. तर आता ह्याच्यामध्ये झालं असं की संध्याकाळी त्यांना जे सांगितलं होतं विमान की ह्या क्रमांकाचं तुम्हाला विमान येणार आहे, परंतु पुन्हा असं झालं की ते विमान दुसऱ्या क्रमांकाचं आलं म्हणजे विमान सुद्धा बदललं गेलं. तिथं जे विमान पहिल्यांदा सांगितलं होतं विमान कंपन्यांनी ते विमान आलं नाही तर विमान दुसरं आलं. पायलट सुद्धा त्याच्यामध्ये दुसरे आले, पायलट सुद्धा चेंज करण्यात आले. तर हे काल रोहित पवार यांनी सांगितलं की बाबा पायलट बदलले गेले, विमान बदलले गेलं. त्याचबरोबर विमानामध्ये जो इंधन असतं हे इंधन किती भरायला पाहिजे होतं तर साधारण 1000-1500 किलोमीटर जाईल एवढं इंधन भरलं पाहिजे, 1500 किलोमीटर जाईल एवढं. परंतु त्या विमानामध्ये 5000 किलोमीटर जाईल एवढं इंधन भरलेलं होतं. म्हणजे एवढं इंधन लोकलला इथं फिरण्यासाठी एवढं इंधन भरणं म्हणजे ते खूप घातक असं झालं. हे सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं गेलं की बाबा एवढं इंधन ह्या विमानामध्ये भरण्याची गरज नव्हती परंतु ते विमानामध्ये इंधन तेवढं भरलं गेलं. तसंच यामध्ये जे पायलट होते, आता पायलटनं जर विमानात काय घोटाळा झाला असेल काय झाला असेल तर तो मेडे कॉल करणं गरजेचं होतं, परंतु 5 मिनिटं पायलटाचं संभाषण रेकॉर्डिंग झालं नाही त्या ब्लॅक बॉक्स मध्ये. हे सुद्धा
रोहित पवार यांनी प्रखरतेनं सांगितलं की बाबा त्या विमानामध्ये रेकॉर्डिंग झालेलं नाही, काय झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ नेमका लोकांनी समजायचा काय की या विमानाचा अपघात हा घडवून आणला गेला का. म्हणजे अनेक प्रश्न या विमानामध्ये उपस्थित झालेले आहेत. ज्या वेळेस विमान कंपनी पहिल्या दिवशी सांगते की 6 प्रवासी होते, त्यानंतर दुपारून सांगते की 5 प्रवासी होते, आणि यामुळे लोकांना शंका घ्यायला वाव मिळाला आणि लोकांना असं वाटतं की आता अजित पवार हे या विमानामध्ये नव्हते आणि ते नक्कीच जर्मनीला गेले असतील किंवा अजून कुठे गेले असतील विमानाने, म्हणजे अशी शंका लोकांची उपस्थित झालेली आहे. त्याचबरोबर काही जणांना तर असं वाटायला लागलंय की अजित पवार यांना शरद पवारांनी लपवून ठेवलेलं आहे, असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. बघा आता अजित पवार हे चाणक्य नेता होता. म्हणजे अजित पवार हा सहजासहजी अशा गोष्टींना बळी ठरेल असं वाटत नव्हतं. अजितदादांना थोड्याफार प्रमाणामध्ये संशय आला होता. त्यांना महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपवरती जो प्रहार केला, भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, अनेक विविध आरोप केले, या सगळ्या आरोपांमुळे भारतीय जनता पक्ष हा व्यथित झाला होता. अजित पवारांना असं जाणवलं होतं की भारतीय जनता पक्ष किंवा नाराज झालेला भाजपमधला जो गट आहे हा आपल्या विरोधामध्ये सक्रिय झालेला आहे. म्हणजे अजित पवारांनी तेवढा भ्रष्टाचाराचे आरोपच भाजपवरती केले. अजित पवारांना सुद्धा जरा चुनूक लागली होती की आपल्यावरती एकतर विष प्रयोग केला जाईल किंवा आपल्या विमानाचा अपघात घडवला जाईल. तर त्याच्यासाठी अजित पवार सुद्धा तडक असे हे झाले होते की प्रत्येक गोष्ट बघताना व्यवस्थित बघायची. म्हणजे जसं त्यांनी आता बाय कार जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना असं वाटलं असेल की बाबा रस्त्यात आपला ऍक्सिडेंट वगैरे केला जाईल का काय, त्याच्यामुळे त्यांनी अचानक विमानाचा पर्याय सांगितला. विमान सांगितल्यानंतर ते विमान सकाळी जाणार होतं, परंतु त्यांच्या लक्षात आलं नाही की विमानामध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो आणि विमान सुद्धा बदली जाऊ शकतं. जसं की त्यांना संध्याकाळी एक विमान सांगितलं गेलं की नंबर आला हे 4 टन प्लेन तुम्हाला येणार आहे. त्यानंतर दुसरं प्लेन आलं गेलं, पायलट सुद्धा बदलले गेले. म्हणजे हे सगळं बदललं गेल्यामुळं या सगळ्या गोष्टींवरती संशय निर्माण केला गेलेला आहे. त्यातच आता पिंकी माळीच्या वडिलांना सुद्धा आरोप केलेले आहेत की बाबा या विमानाचा अपघात नसून तो घातच केलेला आहे आणि ह्याच्या मागे जे मास्टर माइंड कोणी आहेत हे शोधणं गरजेचं आहे. म्हणजे मास्टर माइंड शोधायला पाहिजेत, परंतु आता मास्टर माइंड शोधणं म्हणजे हे सरकारच्या हातात आहे. आता केंद्रीय एजन्सी ज्या असतात त्यांच्या हातात आहे. जरी राज्याच्या यंत्रणे जरी ह्याचा शोध मोहीम घेतली असली तरी ते सगळे प्रकरण केंद्राकडे जात असतात. तर आजवर जेवढ्या चौकशा झाल्या या चौकशांचं एकाही अजून निराशन झालेलं नाही. म्हणजे जेवढ्या काय समित्या नेमल्या गेल्या, चौकशा नेमल्या गेल्या, त्या ह्याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये जसं की गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा अपघाती निधन झालं आणि ते सुद्धा निधन अशाच प्रकारे झालं. म्हणजे निधन झालं पण नेमकं कशामुळे झालं, काय झालं कोणाला कळलं नाही. सांगितलं गेलं की सकाळ सकाळ ते दिल्लीवरून दिल्ली मंत्रालयाच्या तिकडून विमानतळाकडे निघाले होते आणि एक इंडिका कार आली आणि अशी आडवी धडकून निघून गेली. आज मला सांगा, अख्ख्या दिल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, एखादी कार धडकून निघून कधीतरी जाईल का? ते सगळे सीसीटीव्ही चेक करणं गरजेचं होतं. आता दिल्ली पोलीस हे केंद्राच्या ताब्यात आहेत. जरी सरकार तिथं वेगळं असलं तरी ते केंद्राच्या ताब्यात आहेत पोलीस. मग तिथं ते सगळं सीसीटीव्ही चेक करून ती गाडी का पकडली गेली नाही? आता एवढा मोठा माणूस कॅबिनेट मंत्री, एकच पीए नायर, बॉडीगार्ड सुद्धा नाही आणि ड्रायव्हर, 3 जण एका गाडीत निघाले होते विमानतळावरती आणि तिथं बसून ते बीडला विमानाने येणार होते. आता त्या गाडीला, ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीला काय सुद्धा झालेलं नव्हतं, परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चौकशा नेमल्या गेल्या, सीबीआय चौकशी, बऱ्याच चौकशा नेमल्या गेल्या, परंतु या काही चौकशीमध्ये काहीही बाहेर आलेलं नाही अद्याप. अशाच प्रकारे आता हे अजित पवारांच्या विमानाचा अपघात सुद्धा हा घात झाला का अपघात झाला ह्याच्या सुद्धा चौकशा बाहेर येणं कठीण झालेलं आहे. म्हणजे फक्त चौकशा लांबवल्या जाणार आणि ह्याच्यामध्ये पुढे काहीही येणार नाही मित्रांनो. असंच सध्याचं तरी चित्र आपल्याला दिसतंय. बघा, अजितदादा हे खरंच जर्मनीला गेलेत का? म्हणजे आता अनेक लोकांना असं वाटतं की जर्मनीला गेलेत विमानात बसून, तर हे सत्य सुद्धा असावं. तशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल होतात किंवा काय होते, बरचसं काय काय होते. पण
एक गोष्ट ह्याच्यातनं नक्कीच आहे की अजित पवारांच्या विमानाच्या अपघातानं मात्र शरद पवारांचं खच्चीकरण, म्हणजे शरद पवार हे कुठंतरी त्यांनी हबक घेतली, आपण जे म्हणतो का हबक घेतली, त्यांनी ती हबक घेतली असं एकंदरीत आपल्याला दिसतंय की शरद पवारांना त्याचं खूप दुःख झालेलं असावं की आपल्यानंतर सक्षम असा राष्ट्रवादी चालवणारा नेता म्हणजेच अजित पवारच होता, दुसरं कोणाला ते जमणार नाही एवढं चांगलं. अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वासर्व होते आणि पवारांच्या नंतर ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असते आणि अजितदादा त्याचे लीडर झाले असते, परंतु नंतर आता हे नेतृत्व तयार व्हायला उशीर लागेल असं पवार साहेबांना वारंवार वाटत असेल. तर बघा, विमान अपघातावरती अनेक जणांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या आहेत, तर या शंकेचं निरीक्षण हे सरकारनं करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, अजितदादा खरंच जर्मनीलाच विमानात बसून गेलेले असावेत आणि ते परत माघारी यावेत अशीच अपेक्षा आपण सुद्धा करू. आणि आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.